नमस्कार मैत्रिणींनो, आज मस्त आपण काहीतरी छान असं वेगळं काहीतरी करून खाऊया. तर आता काय मी इथे काय घेतलं माहिती आहे, 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे कटरनी, पनीर आहे, टोमॅटो आहे बारीक चिरलेला आणि सिमला मिरची आहे. आता याच्यात तुम्हाला कॉर्नचे दाणे उकडून घालायचे ते घालू शकता. आणि काय करायचं, आपल्या चपाती जेव्हा म्हणजे पोळी चपाती करतो तेव्हा 2 उंडे ठेवून द्यायचे आणि असे छोट्या छोट्या चपात्या बारीकशा लाटायच्या. म्हणजे आपल्या कुठलं झाकण असेल तर त्याने घ्यायचं. म्हणजे आता हे आपे पात्र माझ्याकडे, तर त्या मापाच्या बरोबर तुमच्याकडे काही बूच वगैरे असेल तर त्या मापाने अशा छोट्याशा चपात्या कापायच्या, म्हणजे पुऱ्यान टाईप. आणि हे असं याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पुढच्या कृती करायची आहे. तर आता हे असं मस्त खायला आपल्या चपातीचे मस्त असा पिझ्झा करूया आपण. आणि हे बघा, मी अशा छोट्या छोट्या 2 उंडे राहिले होते चपातीचे, वाचवायचे, खूप छान लागतात. आणि ह्या अशा छोट्या छोट्या आपल्या छोट्याशा झाकणाने अशा पुऱ्या टाईप करून घ्यायचं. आता हे थोडंसं आपण गरम करायचं आहे, म्हणजे थोड्याशा भाज्या थोड्याशा मऊ करायच्या आहेत शिजवून, बाकी जास्त शिजवायच्या वगैरे नाहीये. आता आपला कढई गरम झालेली आहे, थोडंसं तेल घालायचं नावाला, जास्त काही घालायचं नाही आपल्याला, बस एवढंच घालायचं आहे, 1 चमचाभर बारीकसा छोटासा. आणि काय करायचंय, आता याच्यात तुम्हाला हव्या त्या भाज्या पण तुम्ही घालू शकता. हे सगळंच आपण एकत्र घालणार आहोत, फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं बस. आता कोबी घालू शकता तुम्ही, मक्याचे दाणे घालू शकता, चिली फ्लेक घालू शकता, ऑरेगॅनो घालू शकता. याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आपल्याला भाज्यांच्या चवीनुसार. चाट मसाला घालू शकता. आपण थोडं चीज पण घालणार आहोत, त्यामुळे मीठ बेताचं घालायचंय. थोडंसं परतून घ्यायचंय. थोडासा शेजवान सॉस घालते मी, पटकन आपल्या चटपटीत होण्यासाठी, पटापट, म्हणजे छान चव लागते त्याला. थोडा कमी वाटतो, मी थोडासा अजून घालते. आणि याचं जर अशी पाणी आपल्याला सुकवायचं, फास्ट गॅस करायचा, स्लो ठेवायचा नाही, तर त्याला पाणी सुटेल. फास्ट गॅसवर आपल्याला ह्या जराशी परतून घ्यायच्यात. आता थोडंसं आपण चिली फ्लेक घालूया तिखटपणासाठी. बस आता आपली भाजी सुकलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. हे आपे पात्र आपण गरम व्हायला ठेवले, थोडंसं तेल लावलेलं आहे आणि गॅस बारीक ठेवायचा आहे, कारण आपल्याला थोडंसं हे सगळं लावून घ्यायचं आहे. हे सगळ्या अशा लावून घ्यायच्यात आपल्याला, अशा बरोबर ठेवून घ्यायच्यात सगळ्या. ह्या आता आपण सगळ्या ठेवल्यात, जरा लाटण्याने अशा हे करून घ्यायच्या आणि थोड्याशा भाजून पण घ्यायच्यात आपल्याला, थोड्याशा भाजून घ्यायच्यात. तर असं दाबायच्या आणि भाजून घ्यायच्यात. हे बघा, म्हणजे वाट्या तयार होतील. अशा थोड्याशा आपल्याला पलटी करायच्या. हे बघा, म्हणजे आतली साईड पण त्याची भाजली जाईल. हे बघा, अशा आणि अशा दाबून घ्यायच्या आपल्याला, जेणेकरून त्याच्या वाट्या तयार होतील. सगळ्या अशा पलटून घ्यायच्यात आपल्याला. हे बघा, आपण पलटून घेतलेला आहे आणि ह्या अशा पुऱ्या जरा दाबून घ्यायच्या, म्हणजे त्याचा खोलगट बरोबर आकार होतो. असा दाबून घ्यायचा, म्हणजे आतमध्ये खोलगट तयार होईल. खलबत्ता असलं त्याच्या दांडीने जरी तुम्ही असं केलं तरी चालेल. आता बघा, आपला खोल असा चांगला आकार झालेला आहे. आणि आता याच्यात आपल्याला सारण भरायचंय, जे आपण केलंय ते. एक एक चमचाभर जेवढं मावेल तेवढं सगळं भरायचं त्याच्यात. असं सगळं सारण भरून घ्यायचं आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे एक एक चमचा मी सगळं याच्यात मस्त सारण भरलेलं आहे. आणि आता तुम्ही चीज किसून घाला वरून, किंवा असं चीज स्लाइस असेल तर त्याचे बारीक बारीक तुकडे करा आणि ते घालायचे असे. आणि गॅस खाली बारीकच ठेवायचा, नाहीतर मग जळून जातील.
एकदम स्लो ठेवायचा, नाही तर हे सगळं लावून झाल्यावर तुम्ही ठेवलं तरी चालेल, गॅस पेटवला तरी चालेल, नाहीतर मग जळून जाईल. हा हा हा, हे बघा आपले सगळं लावून झालेलं आहे. आता याच्यावर थोडं थोडं चिली फ्लेक्स टाकलं वरून तरी छान दिसणार आहे. आणि पटापट आता हे झाकून ठेवायचं. मेल्ट झालं की आपले झाले, तयार झाले मस्त छोटे छोटे गव्हाच्या पिठाचे मस्त पिझ्झे. हा हा हा, किती सुंदर दिसतात बघा. याच्यावर तुम्ही हवं तर टोमॅटो सॉस पण घ्या. आता हे 5 मिनिटं आपण झाकून ठेवूया. आता मी झाकून ठेवलेले आहेत. एक आपण आपलं हे चीज वितळेपर्यंत आपण ते झाकून ठेवायचंय. झाले आपले तयार खाण्यासाठी. मस्त सॉस बरोबर, चटणी बरोबर, कशावर पण खा, मस्त लागणार आहे बघा. मस्त आता आपले थंड पण झालेले आहे आणि आता मस्त खायचे आहेत गरमागरम. किती सुंदर आहे बघा. खालून पण तेवढे ते छान झालेले आहेत, कुठेही चिटकलेले वगैरे नाही आहेत. हे बघा, तुम्ही बघाल ते बघा. खाली पण मस्त असे छान झालेले आहेत. हे बघा किती सुंदर झालेले आहेत. आणि आता हे आपण मस्त असे डिश मध्ये सजवूया सगळे काढून. हे बघा किती सुंदर दिसतायत ना. हा 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 हा, मी आता हे सगळे डिश मध्ये काढून घेते. आता मी हे डिश मध्ये काढून आणलेले आहेत. मी तुम्हाला जवळून पण दाखवते बघा किती सुंदर दिसतंय. आणि हे आता काय करायचं, याच्यावर मी थोडा थोडा सॉस पण घातलेला आहे. हे बघा मस्त असं सॉस घालून ते आपल्याला खायचंय. गरम आहे. तुम्हाला मी एक हातात ती वाटी पण घेऊन दाखवते बघा. किती सुंदर नाजूक दिसते आणि खायला पण किती सुंदर आहे बघा. आता मी उलटी करणार नाही, सॉस तो पडतो म्हणून. हे बघा किती सुंदर झालेली आहे आपली वाटी. आणि आता ती मस्त खायची, पण ती गरम आहे, खूप खूप गरम आहे. तरी पण मी खाऊन बघते. अख्खी खाल्ली, खूप मस्त आली. तुम्ही नक्की करून बघा. आवडली तर लाईक शेअर करा आणि नक्की सांगा हे तुम्ही वाटी मस्त केली की नाही पिझ्झाची. अगदी आपल्या कणकेच्या पिठापासूनच केलेले आहेत. करायला सोप्या, खायला तेवढ्या टेस्टी. आ हा हा, मी तर आता ह्या सगळ्या खाणार आहे. तुम्ही बघताय काय, तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल ना. नक्की करून बघा. बाय बाय. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, धन्यवाद.